वणी सापुतारा मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास झाली असून गुजरात परिवहन महामंडळाच्या बससह दोन दुचाकींच्या तिहेरी धडकेत दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वणी सापुतारा मार्गावरील कारंजखेर फाट्यानजीक हा भीषण अपघात घडला. शिर्डीहून गुजरातमधील हिम्मतनगरकडे जाणारी गुजरात डेपोची बस क्रमांक GJ18ZT 3238 आणि दुचाकी क्रमांक MH15 ED 5977 तसेच MH15 EV 3651 यांच्यात तिहेरी धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकी बसच्या खाली जाऊन अडकल्या. या अपघातात हरी यशवंत धुळे वय 27 राहणार अहमदगव्हाण तालुका सुरगाणा व चेतन लक्ष्मण अहिरे वय 17 राहणार घडवळ तालुका देवळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन अंबादास राऊत वय 20 व गीताबाई मोहन गायकवाड वय 55 दोन्ही राहणार करंजखेड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. जखमींना व मृतांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान वणी सापुतारा मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः कारंजखेड फाटा परिसर अपघात प्रवण बनत चालला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.